महाराष्ट्र राज्य सहकारी संघ अशी 107 वर्ष जुनी सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्ते म्हणजे संचालक, व्हाईस चेअरमन, चेअरमन अशांच्या प्रशिक्षणाची संस्था आहे. काळाच्या ओघामध्ये थोडी मोडकळीस आली. त्या मोडकळीस येण्याचं एक कारण असं झालं की प्रत्येक सहकारी संस्थेला आपल्या संस्थेतल्या डायरेक्टर, चेअरमन, व्हाईस चेअरमन यांच्या प्रशिक्षणासाठी प्रॉफिटच्या काही पर्सेंटेज, स्मॉल पर्सेंटेज हा शुल्क म्हणून द्यावा लागायचा. मध्ये कोणीतरी असं म्हटलं हा सहकारी संस्थांवरचा भार आहे आणि ते बंद झालं. आणि एवढी मोठी संस्था आर्थिक चणचणीमुळे थोडी मोडकळीस आली. आमचे नेते प्रवीण दरेकर जे सहकार चळवळीतलं मोठं नाव आहे, मुंबई बँकेचे चेअरमन आहेत, स्वयं अर्थसाहित पुनर्विकासाच्या महामंडळाचे कॅबिनेट मंत्री दर्जा असणारे अध्यक्ष आहेत. त्यांनी या संस्थेत लक्ष घालायचं ठरवलं. निवडणूक न होऊ देता जवळजवळ बिनविरोध निवडणूक झाली, त्यामुळे निवडणुकीचा खर्चही वाचला. आणि आता त्यांनी ठरवलं आहे की हे खूप बेसिक काम आहे, प्रशिक्षणाशिवाय सहकार क्षेत्र काही खरं नाही. म्हणून मग त्यांनी हे जे त्यांचं मूळ हेडक्वार्टर आहे, जिथे सगळे बोर्ड बसावं, मिटिंग व्हाव्यात, निर्णय व्हावे अशी कल्पना आहे, त्याच्या नूतनीकरणाच्या उद्घाटनाला मला बोलवलं. मला बोलवण्याचं एक लॉजिक असं आहे की मी सहकार मंत्री 2 वर्ष होतो आणि त्या काळामध्ये खूप सहकारातले नवनवीन निर्णय मी घेतले. आता दुसरं लॉजिक असं आहे की मी संसदीय कामकाज मंत्री आहे. यातला काही कायदा आणायचा झाला तर तो मलाच सभागृहामध्ये मॉनिटर करायला लागतो. त्या डिपार्टमेंटचे मंत्री तो मांडतात, पण तो कधी यावा, विरोधकांनी त्याला विरोध करू नये, विरोधकांना किती वेळ बोलायला हवा आहे असं संचालन मी करायचं असतं. त्यामुळे त्यांनी सहकार मंत्री होतो म्हणूनही यातले काही कायदे आणायचे म्हणूनही मला आज बोलवलं. प्रवीण दरेकरांची माझी अपार्ट फ्रॉम पोझिशन्स म्हणजे पोझिशन म्हणजे मी मंत्री आहे, ते मंत्री दर्जा असणारे आहेत, या पोझिशन्स व्यतिरिक्त आमचं नातं असल्यामुळे आज कुठलाही कार्यक्रम न ठेवता मी आज येणं त्यांना मान्य केलं आणि खूप चांगला कार्यक्रम झाला. म्हणजे जवळजवळ प्रत्येक जिल्ह्यातून लोक आले होते. मी त्यांना शुभेच्छा देतो. त्यांना हा जो प्रत्येक संस्थेच्या प्रॉफिटमधला एक नॉमिनल पार्ट ही संस्था चालवण्यासाठी शुल्क म्हणून हवं आहे, त्याला प्रशिक्षण शुल्क असं म्हणता येईल. तर त्यासाठी आवश्यक असणारी अमेंडमेंट कायद्यामधली मी ती सुधारणा आणेन. त्यासाठी सहकार मंत्र्यांशी बोलायला लागेल, मुख्यमंत्र्यांशी बोलायला लागेल. तूट तरीही येईल. त्यासाठी बजेटमध्ये काही पैसे त्यांना पूर्वी मिळायचे, पुन्हा बंद झाले, 5 कोटीच मिळायचे, तर ती तूट सरकार देईल यासाठी आम्ही दोघे म्हणून मुख्यमंत्र्यांशी बोलू. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मांडला की आम्हाला सहकार विद्यापीठ द्या. मी त्यांना एकच टेक्निकल अडचण सांगितली की आत्ताच माननीय अमितभाई शहांनी, जे केंद्रीय सहकार मंत्री आहेत, या देशामध्ये सहकार नावाचा पोर्टफोलिओच नव्हता, एवढा देशात सहकार असून तो माननीय मोदीजींनी सुरू केला. सहकारातून मोठे झालेल्या अमितभाई त्यांच्या गावच्या विविध कार्यकारी सोसायटीचे वर्षानुवर्ष संचालक, जिल्हा बँकेचे डायरेक्टर, जिल्हा बँकेचे चेअरमन, असं सहकारातून मोठं झालेलं व्यक्तिमत्व त्यांनी मंत्री म्हणून दिल्यामुळे त्यांनी सहकार विद्यापीठ ऑलरेडी सुरू केलं. मग आपल्याला वेगळं करता येईल का महाराष्ट्राच्या 84 विद्यापीठामध्ये सहकार नावाचं डिपार्टमेंट आपण सुरू करूया. त्यांना सांगूया की छोटे छोटे कोर्सेस सुरू करा. का तुम्हाला एक वेगळं सहकार नावाचं कॉलेज देऊन ते पुणे युनिव्हर्सिटीसारख्या एखाद्या युनिव्हर्सिटीला अटॅच करूया का, असा विचार आम्ही करू. अशा 3 मागण्या त्यांनी मांडल्या आणि त्यावर सघन काही ना काही मी मांडणी केली. सहकारामधले काही प्रश्न असतील तर विचारा. आणि सहकारातला जो विषय आहे तर ते सहकार मंत्रीच त्यांना व्हायचं, तर राष्ट्रवादीकडून सहकार खातं भाजपकडे आपण घेणार आहोत. असं आहे की प्रत्येक गोष्टीतून वेगळा अर्थ काढणं ह्यालाच पत्रकार म्हणतात. त्याचं प्रशिक्षण तुम्हाला बहुधा तुमच्या अभ्यासक्रमात दिलं जात नाही, पण ते व्यवहारातून मिळतं. असं आहे की कुठल्याही भाषणामध्ये खुमासदारपणा आणायचा असतो. मग त्याच्यामध्ये काय म्हटलं की तुमचा कॅबिनेट मंत्री दर्जा, हा दर्जा शब्द लवकरात लवकर निघावा आणि तुम्ही कॅबिनेट मंत्री व्हावं, तुम्ही पण मंत्री व्हावं अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे त्याने कॅबिनेट मंत्री व्हावं. मग म्हटलं की बाबा इतका सहकाराचा अभ्यास आहे तर तुमच्याकडे सहकार देईल. या सगळ्या आपल्या मित्राबद्दलच्या सदिच्छा असतात. आणि अर्थमंत्री आत्ता तर देवेंद्रजी आहेतच ना, ते राष्ट्रवादीकडे देणं अजितदादांकडे असल्यामुळे ते राष्ट्रवादीचं आहे.
याबद्दल कोणाची शंकाच नाही. आज ते देवेंद्रजींकडे असल्यामुळे मी त्यांना असं म्हटलं की आपल्याला जो निधी मागायला लागेल तो देवेंद्रजींकडे आपण मागू. ते परत खातं दादांकडे द्यावंसं वाटते का? सहकार मंत्री झाले नाही याचे सगळे निर्णय आमचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी करतात आणि ते नुसते मुख्यमंत्री नाही आहेत तर ते अतिशय अभ्यासू मुख्यमंत्री आहेत. त्यांना माणसांचा अभ्यास, परिस्थितीचं आकलन हे सगळं कळतं, त्यामुळे ते निर्णय करतील. दादा, अशोक कराड यांचा जो सहकारी होता शेळके, त्याचा काही वेळापूर्वी अपघात झालाय, मृत्यू झाला. हे आता बऱ्याच गोष्टी तुमच्याकडूनच कळतात, तेव्हा आत्ता कळलं, माहीत नाही आत्ता कळलं तुमच्याकडून कळलं. तर तुमची मला दिवसभरात 3-4 वेळा फोनवरून बोललो की मला खूप गोष्टी कळतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.